बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे निर्गुणा नदीला 19 तारखेला पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली। पातूर तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात पूर आल्याने वाडेगाव अकोला मार्गावर निर्गुणा नदीच्या पुलावर मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या। त्यामुळे वाहनधारकाला आपला जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागत होते। या आशयाचे वृत्त अजिंक्य भारत न्यूज मधून प्रसारित झाले। त्यानंतर बाळापूर तहसीलदार यांनी हे वृत्त बघताच त्वरित आदेश दिले। या आदेशान्वये बांधकाम विभागाने एका तासातच काम सुरू केल्याचे दिसून आले आहे। अजिंक्य भारत न्यूजची प्रशासनाने त्वरित दखल घेतल्यामुळे नागरिकांनी आभार मानले। तसेच या पुलावर लोखंडी कठडे बसवण्याची मागणी केली। गेल्या 2 दिवसाआधी म्हणजे दिनांक 18/8/2025 रोजी झालेल्या पूर परिस्थितीमुळे वाडेगाव येथील जो वाडेगाव अकोला जाणारा मोठा पूल आहे निर्गुणा नदीवरचा, या पुलाला 18 तारखेला आलेल्या पुरामुळे हा पूर्णतः अर्ध्या मध्यातून आपण पाहतो की हा उकळून गेला होता। परंतु याची जे दखल आहे, जी बातमी आहे, जी अजिंक्य भारतचे प्रतिनिधी यांनी सदर या बातमीची दखल घेऊन याची बातमी लावली आणि बातमी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन या ठिकाणी थोडीशी जी गिट्टी आहे हे या ठिकाणी टाकण्यात आली। त्यामुळे गावकऱ्याच्या वतीनं अजिंक्य भारतचे प्रतिनिधी आणि अजिंक्य भारत यांचे आम्ही मनापासून आभार मानतो। परंतु येळेवर न थांबता सार्वजनिक बांधकाम विभागानं या पुलाला कठडे बसवण्यात यावे आणि या पुलाची पूर्ण दुरुस्त करावी अशी आमची गावकऱ्याच्या वतीनं मागणी राहील। पुनश्च अजिंक्य भारतचे मनापासून आभार मानतो।